साळुंके काकू, हो साळुंके काकू. काय झालं हो? काकू घरी नाहीयेत? अहो आमच्या घरी पाहुणे आलेत ना, म्हणून थोडी साखर लावते. साखर द्या ना थोडी. अहो मला उपवास आहे, मला तलप झाली चहाची, पण आमच्या घरात साखरच नाही. सकाळी साखर संपली आमची. या शेजारच्या काकूनी कालच बाजार आणलाय आणि यांची सून म्हणते आमची साखर संपली. लय आगाव यांची सून. हिचा काकू घरी असती ना, काकूनी लगेच मला साखर दिली असती. अहो एखाद्या डब्यात असं बघा ना थोडीफार. पाहुणे आले तो घरी. तुम्हाला एकदा सांगितलं कळत नाही का हो? जा बरं तुम्ही आता. कैसे कैसे लोग रहते हैं यार. काकू जर घरात असते ना, एवढं बोलले नसते रे. मला लय काय रे पोरा, काय काम काढले तो? अहो आमच्या घरी पाहुणे आले म्हणून तुमच्या घरी थोडी साखर मागायला आलो. तुमची सुने साखर तर दिली नाही, पण पार पान उतरच करून टाकला तिने. अरे काय बोलली ती? चल मी तिच्याकडे बघते. नहीं साळुंके, यहाँ कुछ तो गड़बड़ है. अगं सुनबाई, ते साखर मागाय आलता, तू अशी काय बोलली त्याला? अहो मी कुठे काय बोलली का त्यांना? मी फक्त त्यांना सांगितलं आमच्या घरची साखर संपलेली. हा ती म्हणती बरोबर आहे, आमची सकाळीच साखर संपलेली. अहो तुमची साखर सकाळी संपली होती, तर मग मला बाहेरून घरात परत काय आणलं तुम्ही? बात तो सही है. तिथं सांगायचं होतं ना तुम्हाला साखर नाही म्हणून. नाही वय म्हणायचा अधिकार तिला दिला कोणी? मला विचारा यायचं होतं, मी घराची मालकीने. मला वाटलं होतं काकू जरी शाने असती, पण काकू त्या सोन्याच्या पुढच्या निघल्या. साखर द्यायची नव्हती तर मला काय परत घरात आणलं? ते बाहेरच सांगायचं ना साखर नाही म्हणून आमच्या घरात. चालली घरात घेऊन. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं ना आमच्या घरातली साखर संपली म्हणून. तुम्ही कशाला परत मागायला आले हो? मैं गाली नहीं दे सकता. नहीं गाली नहीं देना. फैमिली फैमिली देखती है, वरना मैं ऐसे ऐसे. बरं झालं तुम्ही चांगल्या बोलल्या त्याला. किराणा घेऊन आला का आलाच लगेच साखर मागायला. बघ मी चांगली आदल गाडावली का नाही, आता तो काय मागा येणारच नाही.